लोहनेर ग्रामस्थांचा महावितरणला घेराव, लाईट द्या नाहीतर रस्ता बंद। लोहनेर सिंगल फेज योजना कार्यान्वित असतानाही गेल्या अनेक दिवसांपासून रात्री वीज पुरवठा खंडित होत असल्याने संतप्त झालेल्या लोहनेर ग्रामस्थांनी सोमवार दिनांक 25 मे रोजी महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला। 24 तासांच्या आत वीज पुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। लोहनेर आणि परिसरात शेतात राहणाऱ्या नागरिकांना विजेअभावी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। या ठिकाणी सध्या बिबट्या व इतर वन्यजीव प्राण्यांचा सायट आहे। त्यातच उन्हाळ्यामुळे घरातील लहान मुले, वयोवृद्ध व रुग्ण यांची झोप उडाली आहे। सध्या प्रचंड प्रमाणात उकाडा जाणवत असल्याने अंगाची लाही होणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी वीज पुरवठा सुरळीत असणे गरजेचे बनले आहे। ग्रामस्थांनी महावितरण कंपनीला दखल घेऊन गाव परिसरात वीज पुरवठा सुरळीत न केल्यास रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। महावितरण कंपनीने तातडीने दखल घेऊन लोहनेर परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। अन्यथा येत्या काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे। या घेराव आंदोलनात समाधान महाजन, बापू शेवाळे, संजय शेवाळे, कैलास जाधव, गोरख बागुल, मच्छिंद्र शेवाळे, राजेंद्र शेवाळे, संदीप जाधव, दिनेश शेवाळे, प्रवीण शेवाळे, भगवान महाजन, सागर पवार, सुनील आहिरे, अजित सोनवणे, दीपक शेवाळे, मिलिंद धोंडके, योगेश शेवाळे, राजेंद्र बागुल, प्रशांत बागुल, संदीप शेवाळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते। वृत्तसंकलन अशोक आहिरे, लोहनेर, आदिनाथ ठाकूर।